नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे जरांगेंची. ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा आता एल्गार पुकारलाय. 27 तारखेला मराठा समाजाला घेऊन जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्याआधी 2 दिवसात सरकारनं निर्णय घ्यावा, नाहीतर सरकार उलथवून टाकणार अशी धमकी जरांगेंनी दिली आहे. पाहूयात. फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही, पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकता. मुंबईकडे निघण्याआधी मनोज जरांगेंनी थेट सरकारच उलथवून टाकण्याची धमकी दिली. फडणवीसांकडे 2 दिवस आहेत, मागण्या मान्य करा, नाहीतर सरकार उलथवण्याचा इशारा जरांगेंनी दिला. आज उद्या हातात दे. आणखी नाही फडणवीस साहेबाला संधीचं सोनं करा उलट तुम्ही. तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर मराठे तुमचे होतील, आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं. पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी, सरकार सुद्धा उलटून टाकू शकता. तुम्हाला वाटण काय आहे काय नाही. मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय, वेदना बघितल्यात, माझ्या जातीचे हाल मी बघितले. मी सोडीत नसतो. मग मी जर एकदा 10 वाजता 27 ला अंतरवाली सोडली तर मी मंत्र्यांचं कोणाचंच ऐकत नसतो. मग तुम्हाला सांगतो, जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. मी मुलाहिजा करणार नाही. सरकार हे निवडणुकीत उलथवलं जातं. मला वाटलं मागच्या निवडणुकीमध्ये जरांगे उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधी निवडणुकीत असते. मला वाटलं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका याच्यामध्ये निवडणुकीत उमेदवार उभे करा, त्या सत्ता पलटवून टाका आणि मग जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला सत्ता उलटवण्याच्या गोष्टी करा. एकीकडे आरक्षणावरून मनोज जरांगे सरकारवर तुटून पडले, तर दुसरीकडे मनोज जरांगेंच्या फडणवीसांवरील वक्तव्यावरून भाजपच्या नेत्यांनी जरांगेंना घेरलाय. परिणय फुकेंनी तर जरांगेंना शेवटची वॉर्निंग दिली आहे, तर मंत्री नितेश राणे यांनी जरांगेंची जीभ हासडण्याची भाषा केली आहे. कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून द्या, मला कळू द्या. मी बी लय गंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरेल ना, मी सोडीतच नाही. देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो होय DSPला. आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. एक संयम, एक फडणवीस साहेबांनी तिच्यावर संयम बाळगणे आणि फडणवीस साहेबांचे आदर्श बघून आम्ही सगळे या सगळ्या गोष्टींवरती संयम बाळगणे आणि याच्यानंतर त्यांनी या प्रकारचं वक्तव्य केलं या खालच्या दर्जाचं आणि वैयक्तिकरित्या, तर मला असं वाटतं याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता याचं उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. निश्चितच ही शेवटची वॉर्निंग त्यांनी समजावली. तर आपण फडणवीसांच्या आईवरून बोललो नाही, पण ओघात बोललो असेल तर शब्द मागे घेतो, असं जरांगे म्हणाले. मात्र त्याच वेळी टीका करणाऱ्या भाजप प्रवक्त्यांचाही त्यांनी समाचार घेतला. काल बोलत असताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरले. शिवराळ भाषेमध्ये देवेंद्रजींच्या आईबद्दल वापरलेले शब्द हे अतिशय चुकीचे आहेत. शिवाजी महाराजांचा मावळा, शिवाजी महाराजांचा विचार जो मानतोय तो व्यक्ती कुणाच्याही आईला, देवेंद्रजी फडणवीस काय तर कुणाच्याही आईला, माता भगिनींना अशा पद्धतीनं शिवराळ भाषेत बोलणं हे अयोग्य आहे. मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याचं मन आहे, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते, त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण प्रवक्ता आणि फरवक्ता शेण खातो कामन धामाचा, तेव्हा आईने दिसली का आमची तुला? इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तो आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमची आई फाटक्या कपड्यातली, पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय?
काही व्हिडिओ टाकतो आणि काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला माया. तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटकं करतो. मला माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटकं? तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियावर टाकायचा. गॅजेट टाक ना, हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत येत. इकडे भाजपच्या चित्रा वाघ यांच्या ट्विटवरून जरांगेंचा भडका उडाला. चित्रा वाघ यांनी म्हटलंय की सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयाने. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही? तिला तवा आहे ना दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारवल्या गेली तेव्हा कुठं मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारवल्यात पडल्या तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटरसाठी ती रे? कुणाच्या नादी लाग माया लागून लागून तू. तू बाई येत आमजोड बी बाय आहेत. ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली तयार केल्यावर जमन का? आणि लईच माया नादी लागली मी तो सगळं गाबा उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. मुंबईत येण्याआधीच भाजपचे नेते आणि जरांगे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. तर जरांगेंना आझाद मैदानात उपोषणाला परवानगी देऊ नका, उलट गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा. त्यासोबतच जरंगेवर FIR झाला पाहिजे. त्यासोबतच जरंगेला पावबंद केलं पाहिजे. गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला आहे राजकीय घाट असू शकतो. अरे बाबा कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही. दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर त्या 10% आमचा विषयच नाही. ते सटकेल लोकांचं काम आहे. सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुटं चाटायची सवय लागलेली. त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाही. सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र SEBC कोट्यातून 10% आरक्षण दिलं, पण ते कोर्टात टिकेल की नाही यावरून सवाल उपस्थित करत जरांगे मूळ मागणीवर ठाम आहे. मराठा समाजाला कुणबी अर्थात OBCचं जात प्रमाणपत्र द्या. जस्टिस शिंदे समितीद्वारे नोंदी शोधण्याचं काम सुरू करा. मराठ्यांच्या नोंदीसाठी हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करा. मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयरेची अंमलबजावणी करा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या. त्यांनी समिती गठीत केली. जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती. त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या. त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो ते तुमच्याच वतीने आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार. याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठ्यात आहे मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक JR काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय देणार? 27 तारखेला अंतरवली सराटीतून जरांगे मराठा समाजाचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत.
आणि 29 तारखेपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात होईल. त्यासाठी प्रत्येक मराठ्याच्या घरातून एक गाडी काढा असं आवाहन जरांगेंनी मुंबईतल्या आंदोलनासाठी मराठा समाजाला केलंय. आजपासून आणखीन 1-2 दिवस हातात येत. आता कामं धंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामं धंदे बंद. नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामं धंदे बंद करा. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळेजण. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. एक घर एक गाडी घ्यायची. मोटरसायकल असन, 4 व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे. इतक्या तयारीने लागत. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन, मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं. मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतो. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय आपला. 27 ऑगस्टला गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं जरांगेंनी मुंबईत येऊ नये असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र 4 महिन्यांआधीच तारीख दिली असून तितका वेळही सरकारला दिल्याचं जरांगे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुर्तास तरी 27 तारखेला मनोज जरांगे मराठा समाजाचा ताफा घेऊन मुंबईकडे कूच करण्याच्या तयारीत आहे. अंतरवली सराटीहून रामू ढाकणेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.